हॅलो नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही? सो फायनली आज एक नवीन व्लॉग घेऊन येतोय आणि व्लॉगचा जर तुम्ही टायटल वाचला असेल तुम्हाला कळालं असेल की आज आपल्याचे लाईक हिमालयन 4111 जी बाईक आहे हिमालयनची, त्याची चेन स्प्रॉकेट आपल्याला बदलायची गरज आलेली आहे टोटल 6 वर्षानंतर. कारण की कालच आपल्या गाडीला 6 वर्ष पूर्ण झाले, यशस्वी 6 वर्ष होते. थोडेफार हा एक खर्च या लेवलला आहे पण ठीक आहे, कारण की त्याचं जे मला आउटपुट होतं बाईककडून ते खूपच होतं, त्याला लाईक लेवल नव्हतं, ते एकदम हाय होतं. हरकत नाही, ती सगळी वेगळी गोष्ट आहे. पण आजचा ब्लॉग करण्याची एकच गोष्ट होती की मी गेलो होतो गॅरेजला ॲक्च्युली चेन टाईट करायला, ज्याची फक्त मला 50 रुपये गेले असते. पण त्या 50 रुपयाच्या खर्चाच्या मागे माझ्याकडे भरपूर असे काय बोललो तर 3,500-4 हजार त्या चेन स्प्रॉकेटमध्येच गेले. सो आपलं पुढचे फ्युचर प्लॅन सुद्धा आहेत बाईकला घेऊन, जसं की आपल्याला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचे आहेत, कारण की आता आपण गाडीला खूप मनावर घेतलेलं आहे. सो आता आपल्याला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचे आणि त्याची कॉस्टिंग अराउंड लाईक 20-25,000 येते. सो त्यासाठी मी स्पेशली रॉयल एनफिल्डच्या गॅरेजवर व्हिजिट करतो की मला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं यासाठी, पण मला वेगळंच भलतंच खर्च निघून जाते. आता ती बाईकची चुकी नाही, ॲक्च्युली माझी चुकी, कारण की 6 वर्षानंतर एक मेजर किंवा मायनर इश्यू येतात काही ना काहीतरी एक पार्टमध्ये. मागे जर तुम्ही बघत असाल तर हे आपलाच ब्लॉग आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की ब्लॉग्स पहा, कारण की आपल्या चॅनलचं नाव आहे काय आहे, CSD व्लॉग्स. ओके, सो CSD व्लॉग्सला जे पण नवीन आहात त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांना व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला त्यांनी लाईक करा आणि शेवटपर्यंत पहा. मी आता काही जास्त बोलणार नाही, आपण सीधा भेटूया गॅरेजला. तर मित्रांनो, आता फायनली आपण आपल्या बाईकला गॅरेजला घेऊन आलोच आहे आणि हा गॅरेज लोकेटेड आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गोरेगाव आणि मलाडच्या मध्येच. आणि जो बुलेट झोन या गॅरेजचं नाव आहे आणि इम्तियाज बाईक खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिसिंग आपल्याला प्रोव्हाइड करतात खूप वर्षापासून. सो मी इथे फुल ट्रस्टनी, डायरेक्टली ब्लाइंड ट्रस्टनी तुम्ही विचार करू शकता. तर इथं आता आपला चेन स्प्रॉकेटचा हे तेजूभाई आहेत, ताजू त्याला बोलतात. सो तर ताजूभाई आपले चेन स्प्रॉकेटला आज चेंज करणार आहे. सो एक पार्ट आपण दाखवूया. त्याच्यामध्ये कसं पहिला व्हील चेंज केला आणि व्हील आउट केल्यानंतर आपली जी चेन होती ती चेनची रस्टिंग त्यांनी दाखवली सुद्धा. थोडंफार होतं व्हील आउट झाल्यानंतर 1-2 सीन्स त्यांनी दाखवलं, इव्हन डिस्क पण दाखवली होती. तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर डिस्कला काय झालं होतं माझ्या. तर डिस्कचा पण माझा इश्यू चालू होता, तर त्याच्या अगोदर आता आपण कालपर्यंत लाईक परवापर्यंत आपण चेंज करून टाकली. आता आपण जर खालचा जो चेन स्प्रॉकेटवाला एरिया आहे तो आपण पहिला ओपन करून तो क्लीनअप करायचा आहे. क्लीनअप करून त्याच्यानंतर आपल्याला जी नवीन चेन स्प्रॉकेट आहे तो इनपुट करायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे, पण एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला साधारण दाखवतो. आता ते मशीननी पुल आउट करतात आहेत. भावांनो, इथं आता तुम्ही चेन सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने आणि किती हद्दपर्यंत ती गेली होती कामातून. ऑलमोस्ट लाईक खूप रस्टिंग चढलेली त्याला. पावसाचा सीझन आहे, सो नो डाऊट की रस्टिंग तर पकडणार, बट स्टील 6 इयर्स नंतर मी चेंज करतोय. आणि हा आपला चेन स्प्रॉकेट जो आता हा नवीन बसवणार आहे, हा जुनावाला तर ऑलरेडी त्याला कोणी फेकून दिला, पण हा नवीन आहे. सो मला कमेंटमध्ये सांगा जर काय मिस्टेक होत असेल ह्या लाईक पूर्ण इनपुट करताना, तर तुम्ही कमेंटमध्ये सजेशन देऊ शकता प्लीज. मलाही सुद्धा ते हेल्पफुल होणार आहे. आणि हा ताजूबाई त्यांच्या एक्सपिरियन्सनी खूप सुंदर असं लाईक एक वेल फिनिशिंग वर्क देतात आहेत. सो एक शेवटपर्यंत पहा की तुम्हाला इझी स्टेप्स दाखवते काय असणार काय वगैरे. पुढे जाऊन जे लाईक हिमालयन 411चे जे पण ओनर्स आहेत त्यांनाही थोडं इझी होईल की चेन स्प्रॉकेटचं काय सिनेरियो असतं वगैरे. सो सोबत राहा व्हिडिओला तुम्ही. वेल्डर कहाँ मिलेगा? गेज वेल्डिंग कराना पड़ेगा ना इसको. बोर्ड के नीचे
तर भावांनो चेन स्प्रॉकेट तर इझिली त्या लोकांनी इनपुट केलं आहे आणि व्हील चेकिंग करतात. व्हील चेकिंग सोबत चेन चढवलं जात आहे. तर चेन चढवताना पण ही पूर्णपणे काळजी करतात की कुठे हलकासा सुद्धा बबलिंग नाही असावी तिथे. सो व्हील चढवताना सगळे जे पण मायनर प्रिकॉशन्स असो या मेजर प्रिकॉशन्स असो ते घेऊन ताजूबाई आपल्याला सगळ्या हेल्प करत आहेत. तुम्हाला जर वाटत असेल ना की मी हा लोकेशन तुम्हाला पाठवावं या हे गोरेगाव या मलाड एरियामध्ये जितकेही हिमालयन या रॉयल एनफील्ड बाईकचे ओनर्स आहेत त्यांना कुणालाही पाहिजे असेल की गॅरेज नियर बाय एक वेल सर्टिफाईड प्लस ट्रस्टेड कुठे गॅरेज असावं तर मी तुम्हाला सजेस्ट करीन आपल्या इम्तियाज भाईकडे. मी नक्की यांचा लाईक कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रेझेंट करीन. इव्हन कॅप्शनमध्ये पण तुम्हाला दिलं जाईल. तर आता आपले तुम्ही टायरची अवस्था जरा पाहू शकता. माझा टायर पण पूर्ण प्लेन आउट होत चालला आहे. सो आपण मी तुम्हाला जसं बोललो की टायर पण मला चेंज करायचं आहे. मला टायर आणि स्पोक व्हीलसुद्धा चेंज करणार आहेत आणि थोडीफार चेंजेस लाईक माझी जी फॉग लाईट आहे फॉग लाईटमध्ये पण थोडासा इश्यू होता. जस्ट लेफ्ट साईडचा लेफ्ट साईडचा फॉग लाईट चालू होत होतं तर राईट साईडचं चालू होतच नव्हतं. त्यामध्ये पण थोडंसं त्या लोकांनी वायरिंग वगैरे करून मलाही सुद्धा इझिली हेल्प केलं. आणि ह्याचं कॉस्टिंग वगैरे नाही म्हणजे जे इझी वर्क आहे ना मायनर वर्क त्याची कॉस्टिंग वगैरे ते घेत नाही. सो थोडं इझी पडतं आपल्याला सुद्धा की जे मेन पार्ट आहे आपलं जसं मेन पार्ट होतं आता चेंज आउट करायचं की स्प्रॉकेट. तर स्प्रॉकेटवरच त्यांचं जे पण सर्व्हिसिंग कॉस्ट आहे वगैरे तेच येतं आणि हे मायनर गोष्टी ते लोक त्याच्यामध्येच कव्हर करून देतात. नाही तर युजली बाहेर कसं असतं की त्याचे पण आपल्याला 100 to 100 रुपीज चार्जेस द्यावंच लागतात. पण नो इश्यू. इथे ताजूबाईंनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजून गाईड करून एक हेल्प केली आहे. सो थँक्यू ताजूबाई. आणि पुढे आपण पाहू की आता ह्याच्यानंतर म्हणजे त्यांना जी छोटी मोठी कामासाठी जे वायरिंग पण लागतं ना त्यांच्याकडे ऑलमोस्ट सगळं सेटअप असतं की आपण कुठे वायर कमी पडते ते इझिली तिकडनं कट करून इथे इनपुट करून टाकतात. आणि सक्सेसफुली माझी ती वायर लाईक फॉग लाईट सुरू झाली आहे. जसं तुम्ही पाहू शकता ते फक्त जनरल चेकिंग करत आहेत की काय अजून बाकी आहे का नाही. आणि शेवटपर्यंत पहा. तुम्हाला अजून एक डाऊट क्लिअर करून सांगतो कारण की या ब्लॉगमध्ये मी ह्याच्या पुढेही थोडीशी लाईक डिस्क चेंज केले ना डिस्कमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो काय असतं. भावांना आपल्या गाडीचा एकदम परफेक्ट ओके काम झालं आहे आणि हा चेन लूप करून आपली गाडी गेट टू गो आहे. रेडी सेट हो ही गाडी एकदम ऑल ओके कंडिशनमध्ये झाली आहे. फक्त डिस्कचा थोडासा इश्यू होता आणि हा PUC किट माझा रिअर ब्रेक फ्रंट ब्रेकचा थोडासा इश्यू झाला होता की एक MUC किट करून येतं. MCU का MUC जस्ट करेक्ट मी कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचा काहीतरी सिनेरिओ आला आहे असं की जर आता हे लवकरात लवकर हा MUC किट बंद होणार आहे आणि पूर्ण सिलेंडर किट तुम्हाला घ्यायला लागणार आहे. पण लकीली माझं हा एक पीस होता त्यांनी ते मला इनपुट करून दिलं. सो त्यासाठी सुद्धा थँक्यू इम्तियाज बाय. आणि आता आपण पुढे पाहू की ते MUC किट कसं इन्स्टॉल करतात. विदाउट सिलेंडर आहे फक्त MUC किट असणार आहे. छोटेसे स्पेअर पार्ट्स आहेत. हे ऑलमोस्ट मला 550पर्यंत कॉस्टिंग झाली. 600चं आहे पण त्या लोकांनी मला 550पर्यंत दिलं. सो बोललो ना तुम्हाला की जर एकदा आलात ना ते पूर्णपणे खात्री करतील की आपली गाडी आपल्याला एकदम बजेटफुल आणि एकदम टोटली ओके अँड फाईन कंडिशनमध्ये आपल्याला रिटर्न देतील.
सो सगळं काम झालं आणि आपली गाडी गेट टू गो आहे. फक्त हे टेस्ट ड्राईव्हसाठी आता बाहेर काढली जाते गाडी आणि थोडंसं स्ट्रगलिंग आहे कारण की ऑफकोर्स 200 kgची गाडी आहे आणि ही इझिली काय निघत नाही. पण असं त्यांचा गॅरेज पण थोडंसं आत आहे, हायवे टचच आहे नो डाऊट. फक्त थोडंसं जो त्यांचा शॉप आहे तो गॅरेजचा शॉप आहे तो बाजूला शिफ्ट झाला आहे. सो हरकत नाही, पण इनफ स्पेस आहे त्यांच्याकडे वर्क करण्यासाठी आणि इनफ स्पेस आहे आपली गाडीसुद्धा टर्न आउट वगैरे. आणि खूप 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 चांगलं असं बघा तुम्ही पाहत असेल की टेस्ट ड्राईव्हसाठी तो दादा गेलाच आहे राजूभाई. आणि आपण आता जाऊया जरा बिलिंग वगैरे करूया. ही इम्तियाजभाई बसले बिलिंग करूया. ही तुम्हाला शॉर्ट डिशमध्ये दाखवतो काय सिनेरिओ आहे. डिश माझी ओव्हरऑल काय खाल्लं होतं ते तुम्ही पाहून घ्या. सो असं काही पद्धतीने आपल्या गाडीची ट्रीटमेंट एकदम सक्सेसफुली झाली आहे कारण की जो आपण चेन स्प्रॉकेट आत्ताच बदलला आणि त्याचा एक टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेतला आणि अतिशय सुंदर. आता लाईक याच्या अगोदर 3-4 दिवस झाले एक डिस्क असते, डिस्क पण माझी खूपच विल्हेवाट लागली होती कारण की जी डिस्कची जी थिकनेस असते मिनिमम लाईक 4 mm मध्ये असते आणि पण आता ती 4 mm आपलं फक्त कॉर्नरिंग राहिलं होतं. बाकीचा जो मिडल पार्ट होता तो मिडल गेज पूर्ण 2 mm 2.5 mm पर्यंत पूर्ण झिजत आलेला, त्याच्यामुळे पण खूप इश्यू येत होता. तो फायनली मी 6 वर्षानंतर चेन स्प्रॉकेट सोबत डिस्क सुद्धा बदलली गेली आहे. पण त्याचा आउटपुट खरंच खूप छान आहे. असं नाही की जास्त खर्च देते मी असं बोलतोय, पण एक पॉझिटिव्हमध्ये घेतलं तर नेक्स्ट 6 इयर्सचं प्लॅनिंग करून मी चाललोय चांगलं. फक्त आता ह्याच्या पुढचा जो मला चेंज करायचा आहे ते फक्त आणि फक्त ट्यूबलेस कन्व्हर्जन असेल माझ्या डोक्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त मला काही खर्च करायचा नाही आहे कारण की ट्यूबलेस कन्व्हर्जन जसं होईल तर मी प्लॅन करतो एक छानशा मोठ्या राईडसाठी आणि ज्याच्या कारण मला लाईक पुढे जाऊन लाईक ट्यूब असल्यामुळे पुढे जे बोलतात ना पुढच्या ज्या अडचणी आहेत ते स्किप होऊन जातील सीधा ट्यूबलेसमुळे. सो ती चांगली गोष्ट आहे आणि थँक्यू इम्तियाज भाई ज्यांचं लाईक मी जो गॅरेजला व्हिजिट करतो रॉयल एनफिल्डच्या ते अतिशय सुंदर आणि एक बजेटफुलनी मला ती बाईकची ट्रीटमेंट करून देतात. सो थँक्यू सो मच. आत्तापर्यंत तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बघितला आहे सो तुमचं मनापासून आभार. आणि नवीन आहात तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला भरपूर शेअर करा, खूप प्रेम द्या कारण की आपला चॅनल हा सबस्क्रायबर्स लाईक 950 सबस्क्रायबर्स आय थिंक झाले आहेत आणि लवकरात 1K सबस्क्रायबर होऊ द्या. तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरात लवकर सुद्धा होईल. आणि पाहत राहा तुम्ही CST व्लॉग्स.